नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11वीचा इतिहास नवीन अभ्यासक्रमात प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास यातील प्रकरण पहिले आद्य शेतकरी हे अभ्यासणार आहोत. प्राचीन भारताचा इतिहास हा राज्य सेवा परीक्षा PSI STI असिस्टंट या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. UPSC साठी देखील महत्त्वाचा विषय आहे. यावर अनेक प्रश्न विचारले जातात. जर मागील प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या तर आपल्या ते लक्षात येईल. म्हणून आज आपण आद्य शेतकरी या पाठाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. मानवी प्रगतीच्या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे. कुशल मानवाने बनवलेली दगडी हत्यारे आणि त्यांचा वापर मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडण्यासाठी केला जायचा किंवा फळांचं कठीण कवच फोडण्यासाठी केला जायचा. म्हणजे तत्कालीन मानवाने लाखो वर्ष विरोधी शक्तींशी झुंज देऊन आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या काळातील हत्यारे दगडाची होती, म्हणून त्याला अश्मयुग असं म्हटलं गेलेलं आहे. अश्म म्हणजेच दगड. मानवी इतिहासातील सुरुवातीचा कालखंड हा प्रागैतिहासिक कालखंड म्हणून ओळखला जातो. अभ्यासाच्या सोयीसाठी इतिहासाचे 3 कालखंड पाडलेले आहेत किंवा माणसाच्या विकासावरून किंवा माणसाच्या प्रगतीच्या टप्प्यावरून इतिहासाचे 3 कालखंड पाडलेले आहेत. पहिला कालखंड आहे प्राचीन, त्यानंतर मध्ययुगीन आणि आधुनिक असे ते 3 कालखंड आहेत. प्राचीन मध्ये पुन्हा 3 कालखंड आहेत. प्रागैतिहासिक कालखंड की ज्या काळात मानवाचे जीवन रानटे आणि भटक्या अवस्थेत होते त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हटलेलं आहे. हा कालखंड मानवी इतिहासातील खूप मोठा कालखंड आहे. त्यामध्ये विविध प्रकारची स्थित्यंतरं झालेली होती आणि त्यानुसार त्याच्यामध्ये पुन्हा विविध भाग पडलेले आहेत. म्हणजे दगडाचा मानवाकडून होणारा वापर हे या काळाचं खास वैशिष्ट्य सांगतायत आणि म्हणूनच त्याला अश्मयुग असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा जो कालखंड आहे इतिहासपूर्व काळ. या काळात मानवाला लेखन कला ज्ञात झाली होती, म्हणजे माहिती झाली होती, पण त्या लिपींचं वाचन करता आलेलं नाहीये. हडप्पा लिपीचा उदय या काळातील असावा. तिसरा कालखंड आहे ऐतिहासिक कालखंड किंवा यालाच इतिहास काळ असंही म्हटलं जातं. या काळामध्ये मानवाचं जीवन सुसंस्कृत बनलं होतं. मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्मिती झाली होती आणि म्हणून ह्या 3ही कालखंडापैकी प्रागैतिहासिक कालखंडाचे देखील पुन्हा 3 टप्पे पडलेले आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा आहे पुराश्मयुग, ज्याला जुने अश्मयुग म्हटलेले आहे. मध्याश्मयुग म्हणजे मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग म्हणजे नवे अश्मयुग. आता पुराश्मयुग म्हणजे काय बघा, की या काळात मानवाचं जीवन भटक्या अवस्थेत होतं. या काळातील मानवी अवशेष अजूनही सापडलेले नाहीयेत. या काळातील हत्यारे बेसॉल्ट किंवा डोलेराइट या खडकांपासून बनवलेली असावी. त्यानंतर मध्याश्मयुग. पूर्वी आईस एज होते, थंड हवामान होते. मध्याश्मयुगात हवामानामध्ये बदल झाला, हवामान उबदार बनले. त्यामुळे महाकाय किंवा मोठे आकाराने प्रचंड मोठे असणारे प्राणी हळूहळू नष्ट होऊन लहान आणि चपळ प्राणी उदयाला आले. त्यामुळे त्यांची शिकार करण्यासाठी या काळामध्ये म्हणजे मध्याश्मयुगामध्ये सूक्ष्मास्त्र बनवली गेली, छोटी छोटी शस्त्र बनवली गेली, बोटाच्या एवढी नखांच्या आकाराची. आणि मग त्याला लाकडाला खोबण करून त्या खोबणीत ही हत्यारं बसवली जायची, म्हणजे लाकडी दांडा त्याला बसवला जायचा. शिकारीच्या तंत्रातही या काळामध्ये बदल झालाय. याच काळात शेतीचा शोध लागलेला आहे, अग्नीचा शोध लागलेला आहे. म्हणजे जुने अश्मयुग आणि नवे अश्मयुग या दोन्ही युगांच्या मधील संक्रमण अवस्थेस मध्य अश्मयुग असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचा जो कालखंड आहे नवा अश्मयुग. या काळातील मानवाने अनेक क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टींमध्ये प्रगती केलेली होती. चाकाचा शोध या काळामध्ये लागलेला होता. शेतीच्या तंत्रात देखील बदल झालेला होता. मानव शेतीबरोबर पशुपालन देखील करू लागलेला होता. निमभटके जीवन संपुष्टात आले आणि गाव वसाहती निर्माण झाल्या. कुटुंब संस्था आकाराला आली होती. साधारणपणे इसवी सन पूर्व 12,000 ते इसवी सन पूर्व
11,000 या काळामध्ये पद्धतशीर शेतीला सुरुवात झालेली होती. शेतीचे तंत्र विकसित झालेले होते आणि त्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात मानव वस्ती करून राहू लागला होता. त्यामुळे नदी किनारी प्रदेशांमध्ये सर्वाधिक प्राचीन संस्कृती विकसित झालेल्या आहे. मेसोपोटेमिया संस्कृती असेल, इजिप्तची, भारतीय उपखंडातील हडप्पा संस्कृती किंवा त्याला आपण सिंधू संस्कृती असं देखील म्हणतो. त्यानंतर चिनी संस्कृती, हो यांग हो या नदीकाठी सुरू झालेली चिनी संस्कृती. या काळात सुमारे 5,000 वर्षापूर्वी जगातील 4 प्राचीन संस्कृत्या 4 नद्यांकाठी उदयाला आल्या. या काळात मानवाने अनेक क्षेत्रात अनेक गोष्टीत प्रगती केली. चाकाचा शोध लागलाय, शेतीच्या तंत्रात बदल झालेला आहे, मानव शेती करू लागला, शेतीच्या जोडीने पशुपालन करू लागला. म्हणजे भटके निमभटके जीवन संपुष्टात आले आणि गाव वसाहती निर्माण झाल्या. कुटुंब संस्था देखील याच काळामध्ये आकाराला आलेल्या आहे. म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो की साधारणपणे इसवी सन पूर्व 12,000 ते इसवी सन पूर्व 11,000 या काळामध्ये पद्धतशीर शेतीला सुरुवात झाली. शेतीचे तंत्र विकसित झाले आणि जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात मानव वस्ती करून राहू लागला. त्यामुळे नदी किनारी जे प्रदेश होते त्या प्रदेशांमध्ये सर्वाधिक प्राचीन संस्कृती विकसित झाल्या. मग त्यामध्ये मेसोपोटेमिया संस्कृती, इजिप्तची संस्कृती, भारतीय उपखंडातील संस्कृती आणि चीन या 4 प्रदेशांमध्ये नवाश्मयुगांमध्ये संस्कृतींचा उदय झाला. त्या ठिकाणी शेती पशुपालनाची सुरुवात झाली आणि गाव वसाहती स्थापन झाल्या. यामध्ये तैग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये मेसोपोटेमिया ही संस्कृती विकसित झाली. मेसोपोटेमिया संस्कृती म्हणजे आजचं इराक आणि इराण तसेच सिरिया हे देश, इराणच्या पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा समावेश मेसोपोटेमियामध्ये होतो. मेसोपोटेमिया म्हणजे काय, तर मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी, म्हणजे 2 नद्यांच्या मधला प्रदेश, म्हणून त्याला मेसोपोटेमियाचा प्रदेश किंवा मेसोपोटेमिया संस्कृती या नावाने ओळखलं गेलं. 2 नद्यांच्या मध्ये हा प्रदेश असल्यामुळे आणि त्या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे त्या ठिकाणची जमीन सुपीक झालेली होती आणि सुपीक जमिनीमुळे या ठिकाणी मध्याश्मयुगीन भटके निमभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतका प्राचीन आहे. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. बार्ली या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की बार्ली हे धान्य कसं होतं. आता मेसोपोटेमिया नंतर आपण पुढची संस्कृती बघूया. नाईल नदीचे खोऱ्यात विकसित झालेली, उदयाला आलेली आणि विकसित झालेली ही संस्कृती इजिप्तची संस्कृती म्हणून आपण तिला ओळखतो. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच इजिप्त. बघा लक्षात घ्या, आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच इजिप्तचा प्रदेश. जेव्हा नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर स्वारी केली त्यावेळी त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रातील विद्वान देखील होते. या विद्वानांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास केला आणि त्या अवशेषांची माहिती प्रसिद्ध केली. त्या ठिकाणी असलेल्या रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणं शक्य झालं आणि त्यामुळे इजिप्तच्या संस्कृतीच्या अभ्यासाला गती मिळाली आणि म्हणून या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करणं शक्य झालं. इसवी सनापूर्वी 6,000 वर्षांच्या सुमारास इजिप्तमध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहती वसल्या होत्या असा निष्कर्ष त्यावरनं काढण्यात आला. याच सुमाराला इजिप्तमध्ये शेतीला सुरुवात झाली असावी. मेसोपोटेमियाप्रमाणे
या ठिकाणी देखील शेतीतून गहू आणि बार्ली ही मुख्य पिके घेतली जात होती. आता बघा, इजिप्तचं मूळ नाव केमेत. केमेत म्हणजे काळी भूमी असं होतं. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे त्या ठिकाणचा मातीचा रंग काळा दिसत होता. त्यावरून हे नाव पडलं असावं असं इतिहासकार मानतात. नंतरच्या काळात इजिप्तला वटकाप्ता म्हणजेच ता म्हणजे देवाचे मंदिर असं नाव मिळालं. आणि मग त्यानंतर ग्रीकांनी त्याचं रूपांतर इजिप्टस असं केलं आणि मग त्या इजिप्टस वरून इजिप्त हे नाव पडलं असावं. आता इजिप्तचं अरबी भाषेतील नाव मिस्र आहे. यानंतर आपण हो यांग हो नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीची माहिती बघणार आहोत. हो यांग हो नदीचे खोरे म्हणजेच चिनी संस्कृती. हो यांग हो नदीचे खोरे चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानले जाते. या ठिकाणी चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि त्या ठिकाणी ती विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी शेतीतून गहू, राळा, भात, बार्ली यासारखी पिके घेतली जात होती. आता बघा, हो यांग हो हे या चिनी नावाचे भाषांतर येलो रिव्हर असं आहे. म्हणजे येलो रिव्हर हे हो हँग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे. त्याला पित्त नदी असं म्हणतात. येलो म्हणजे पिवळ्या रंगाचं पाणी त्याच्यामध्ये असायचं. या नदीच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरनं त्या नदीतला येलो रिव्हर हे नाव मिळालं असावं. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे. म्हणजे या 2 नावांवरून चिनी संस्कृतीमध्ये तिला जे काय अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं ते आपल्याला लक्षात येतं. रिव्हर नावातून ती एकमेव महत्वाची नदी आहे असं सूचित होतं आणि मदर नावातून ती चिनी संस्कृतीची जन्मदात्री असावी असं मानलं गेलेलं आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांग हो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहे. प्रवाहाच्या वेगामुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असे. तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असायचे. त्या पुरांमध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी व्हायची. त्यामुळे तिचे दुसरं नाव पडले सॉरो. सॉरो म्हणजे अश्रूंची नदी. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणं बांधली गेली, बंधारे बांधले आणि तिच्या ह्या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. म्हणजे अशा रीतीने आपण हो यांग हो नदीच्या खोऱ्यातील चिनी संस्कृतीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. यानंतरची जी संस्कृती आहेत सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यातील भारतीय उपखंडामध्ये विकसित झालेली संस्कृती, जिला आपण हडप्पा संस्कृती या नावाने ओळखतो किंवा सिंधू संस्कृती या नावाने देखील ओळखतो. आता हडप्पा संस्कृती या नावाने का ओळखलं जातं तर बघा, या नद्यांचं खोरं म्हणजे आजचा भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभागलेले. आपण नकाशामध्ये सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यात उदयाला आलेली संस्कृती, जिला आपण सिंधू संस्कृती म्हटलेले किंवा हडप्पा संस्कृती म्हटलेले, ती बघू शकते. या सिंधू नदीच्या खोऱ्यात ती उगम पावल्यामुळे आणि विकसित झाल्यामुळे तिला सिंधू संस्कृती असं म्हटलं गेलं. त्यानंतर पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहेंजोदडो येथे एका प्राचीन संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष उत्खननामध्ये सापडले. त्यावरून इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास
एक प्रगत नागरी संस्कृती त्या ठिकाणी अस्तित्वात असावी हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे सर्वप्रथम रेल्वे मार्गाचं खोदकाम सुरू असताना हडप्पा या ठिकाणी डॉक्टर दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली हे खोदकाम सुरू होतं आणि त्यावेळी खोदकाम चालू असताना त्या ठिकाणी सापडलेली भांडी, मुद्रा किंवा विटा आणि त्यानंतर मोहेंजोदडो या ठिकाणी देखील रेल्वे मार्गाचं खोदकाम सुरू होतं आणि त्याही ठिकाणी जी काही भांडी सापडली, पुरातत्वीय अवशेष सापडले, मुद्रा, विटा हे सापडले, या दोनही ठिकाणी सापडलेले अवशेष सारखेच होते, मिळते जुळते होते. आणि म्हणून सर्वप्रथम हडप्पा या ठिकाणी डॉक्टर दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली खोदकाम सुरू होतं आणि मोहेंजोदडो या ठिकाणी डॉक्टर राखालदास बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली खोदकाम सुरू होतं. दोनही ठिकाणी सापडलेले अवशेष, पुरातत्वीय अवशेष याच्यामध्ये साम्य आढळल्यामुळे या ठिकाणी एकच संस्कृती असावी असं मानलं गेलं. आणि म्हणून सर्वप्रथम हडप्पा या ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष सापडले, म्हणून तिला हडप्पा ह्या नावाने ओळखलं गेलं. आता ह्या हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आलेली आहे. जे महाराष्ट्रातील दायमाबाद असेल किंवा भारतातील राजस्थान असेल, कालिबंगन असेल. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8,000च्या सुमारास स्थिर गाव वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे यातनं सिद्ध झालेलं आहे. यातीलच काही वसाहतींचा विकास झाला आणि त्यातून हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असं बहुतेक अभ्यासकांचं मत आहे. या गाव वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे पीक घेत होते. अल्प प्रमाणात ते गव्हाचं पीक घेत असत. याच गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडामधील आद्य शेतकरी. भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या पाळत असत. या आद्य शेतकऱ्यांची घरे मातीची होती. मेहेरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आले. यावरून आपल्या असं लक्षात येतं की या भौतिक पुराव्यांचा अभ्यास कार्बन 14 या कालमापन पद्धतीच्या सहाय्याने केला गेला, अजूनही केला जातोय आणि त्यावरून त्या वस्तूंचा म्हणजेच पुरावशेषांचा कालखंड निश्चित केला गेला. यावरून नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंत मानवाने कशी कशी प्रगती केली आणि आपले जीवन अधिक सुखकर, समृद्ध करण्याचा प्रयत्न केला ते उपलब्ध भौतिक साधनांवरून आपल्या लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अश्मयुग म्हणजे काय, त्याचे 3 प्रकार आणि जगातील 4 प्राचीन संस्कृती, मेसोपोटेमिया संस्कृती, इजिप्तची संस्कृती, चीनी संस्कृती आणि हडप्पा संस्कृती याविषयी सविस्तर माहिती बघितली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीची सुरुवात म्हणजे आद्य शेतकरी या पाठामधील आद्य शेतकरी, त्यांच्यामधील संघटक कौशल्य, व्यवस्थापन, व्यापार, दळणवळण, नागरीकरण या मुद्द्यांचा अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.